सर ते आता मागे पुढे चालेल. यानंतर डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल वाघमारे साहेब यांचा सन्मान आपल्या परिषदेचे विभागीय सचिव श्री दीपक पवार सर हे करतील. सेक्रेटरी यानंतर श्री दीपक कैतके यांचा सन्मान श्री केतन खेडेकर हे करतील. या साइडला सर. यानंतर जितेंद्र शिरसाट यांचं स्वागत उदय कासारे करतो. काय होतं यानंतर परिषदेचे मुंबईचे अध्यक्ष राजाभाऊ दर्डे यांचा सत्कार संतोष खरात यांच्या हस्ते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा विजय असो. यानंतर मुंबई डिजिटल परिषदेचे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज भोईर यांचा सत्कार मिलिंद अष्टीवकर करतो. मनोज भोईर हे फार लढाऊ पत्रकार आहेत आणि डिजिटलमध्ये फार त्यांचा मोठा अनुभव आहे. यानंतर चंद्रभूषण विश्वकर्मा ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची आपण नियुक्ती केलेली आहे. अनिल वाघमारे साहेब त्यांचं स्वागत करते.
यानंतर यानंतर गणेश जगताप यांचं स्वागत जितेंद्र श्रीसाट सत्कार करतो. समोर समोर सगळ्यांनी. संतोष खरात यांना विभागीय सचिव दीपक कटके सर हे त्यांचा सन्मान करतील. समोर इकडे सर. यानंतर मुंबईचे केतन खेडेकर यांचा सन्मान परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर करतील. दीपक समोर सगळ्यांनी. दीपक दीपक समोर 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 सगळ्यांनी. समोर समोर. एक मिनिट. ओके. यानंतर अजय मगरे ठाणे यांचा सन्मान DG इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल वाघमारे साहेब करतील. उदय. पिशवीमध्ये टाकायला बोल ना. सगळं क्लिअर कर. ते पण नीट वरती. पिशवी टाकतोय ना तो. समोर. नंतर दीपक पवार यांचा सन्मान समोर. श्री दीपक पवार यांचा सन्मान अजय मगरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. श्री दीपक पवार यांचा सन्मान अजय मगरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. दीपक पवार. इकडे बघा दीपक पवार. समोर इकडे सेंटर. होल्ड ऑन. ओके. आजच्या या सोहळ्यामध्ये सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी इथं उपस्थित असलेले मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य प्रशांत बारसी यांचा सन्मान शाह आणि चौगर साहेब यांच्या हस्ते होईल.
यानंतर या सभागृहात स्वतः संपादक मालक संपादक सलीम खतीब हे आलेले आहेत. त्यांचाही सन्मान अनिल वाघमारे यांनी करावा अशी मी विनंती करतो. धडाडीचे पत्रकार आहेत. साऊथ मुंबईमध्ये राहून एक चॅनल आणि वर्तमानपत्र चालवणं पण अवघड गोष्ट आहे. सलीम ते साहेब बाजू गेल्या काही वर्षापासून जोरदारपणे त्याची बॅटिंग चालू आहे. त्यांची अशीच भरभराट होत राहू या आम्ही शुभेच्छा देतो. सगळ्या पत्रकार सहकारी बंधू आणि भगिनींनो, आपण हा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आता आपले 2 कार्यक्रम आहेत ज्यांना पदभार दिलेले आहे, त्यांची नियुक्तीपत्र आणि ID. तत्पूर्वी आजच्या या ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्हा जी कमिटी स्थापन झालेली आहे त्या कमिटीचा कारभार आणि एकूण या संघटनेला बांधणीसाठी मुंबईच्या टीमने जे संपूर्ण सहकार्य केले किंवा ती ताकद लागली आहे, त्या सगळ्या निमित्ताने मुंबई परिषदेचे मुंबईचे अध्यक्ष राजा दाटे हे या मेळाव्याचं प्रस्ताव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांचं स्वागत या ठिकाणी. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या या सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमतः मी बाळशास्त्री जांभेकर आचार्य अत्रे या विभूतींना वंदन करतो आणि जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी इथे स्वागत करतो. हा जो सोहळा आहे, आजचा जो क्षण आहे 29 मे 2026 हा इतिहासात नोंद होणारा क्षण आहे. कारण महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया फार मोठ्या प्रमाणावर उभारी घेत आहे. प्रिंट माध्यमाला फाईट करणारा इलेक्ट्रॉनिक माध्यम आलं आणि आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्याही पुढे एक पाऊल जाऊन डिजिटल माध्यम आलेलं आहे. आणि अशा वेळेला ज्या संस्थेचं, ज्या संघटनेचं वय आता 86 वर्षाचं आहे, 86 इयर ओल्ड, 86 वर्षाची जुनी परंपरा, पत्रकारांची परंपरा असलेली आपली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या परिषदेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्रात डिजिटल मीडियाची एक स्वतंत्र विंग उभी करावी. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना उभं करण्यात पाठीमागचं कारण हे आहे की आज सर्व डिजिटल मीडिया पत्रकारांची अवस्था विस्थापित पत्रकार म्हणून असे आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं सरकारी किंवा राजकीय रेकग्निशन नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमाच्या पत्रकारांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. अशा वेळेला आपण जे विकासाचं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे गेलेला जो मीडिया आहे त्याच्यामध्ये आपण पत्रकार म्हणून काम करत असताना आपल्याला चोहोबाजूने संरक्षण मिळावं आणि आपल्याला निर्भयपणे काम करता यावं म्हणून आपल्याला संघटित होण्याची खूप गरज आहे. आणि ही संघटित होण्याची गरज असल्यामुळं आज आपण अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या मातृसंस्थेच्या छत्रछायेखाली अखिल भारतीय डिजिटल मीडिया परिषद ही आपण स्थापन केलेली आहे. या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे अध्यक्ष हे अनिल वाघमारे आहेत. आमच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष हे मिलिंद अष्टवकरजी आहेत. आमचे विभागीय सचिव
आणि ॲक्रेडिटेशन कमिटीचे अध्यक्ष मुंबईच्या हे दीपक कैतके आहेत. तर अशा प्रकारे आम्ही इथं काम करत असताना या संघटनेला एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी हा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि मुंबई अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई कमिटीच्या वतीनं हा प्रयत्न यशस्वी करण्यात आज आपण यशस्वी करण्यात सक्सेस झालो आहोत की मुंबईची टीम आणि ठाण्याची टीम आज आपण उभी करू शकलो आहोत. हा तसा आपला नियुक्तीचा आणि आय कार्ड वाटपाचा सोहळा हा आनंदी सोहळा आहे. इथून पुढे आपल्याला एकमेकाच्या हातात हात घालून पुढे काम करावं लागणार आहे, पुढे जावं लागणार आहे. ते जात असताना व्यासपीठावर बसलेली जी मंडळी आहे आणि ही व्यासपीठाच्या समोर बसलेली जी मंडळी आहे ही रडणारी जमात नाही तर लढणारी जमात आहे. आपल्याला लढण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. पावलं पावले आपल्याला लढावं लागणार आहे. आज एकावर हल्ला झाला, उद्या पोलिसांनी धक्काबुक्की केली, परवा कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी धमकी दिली, असे अनेक प्रकार आपल्याला पावलोपावली घडणार आहेत. परंतु या अशा घडणाऱ्या प्रकारांना आणि प्रस्थापित मीडिया पासून जे नवीन या मीडियाच्या सदस्यांना दुर्लक्षित केलं जातं, दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, तर हे अंतर मिटवण्यासाठी आपण इथे संघटित झालो आहोत. आणि ही संघटना, या संघटनेचं जे काय रोपटं आहे मुंबईमध्ये आज आपण लावलेलं आहे. अनिल वाघमारे, SM देशमुख आणि बाकीच्या मंडळींनी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये कमिट्या स्थापन केलेल्या आहेत, लोक संघटित झालेले आहेत. मुंबई आणि ठाणेसारखे राजधानीचं शहर असताना देखील इथं आपण संघटित नव्हतो, तर ते संघटित होण्याचं पाऊल आज आपण इथं टाकलेलं आहे. म्हणून हा आजचा ऐतिहासिक क्षण आहे. यानंतर लढण्याची वेळ येऊ, विचार मांडण्याची वेळ येऊ, प्रगत तंत्रज्ञान पुढं कसं स्वीकारायचं, आपण स्वतःला कसं अपग्रेड करायचं, यासाठी आपण संघटितपणे एकमेकाला अपग्रेड करण्यासाठी ट्रेनिंग शिबिरं वगैरे घेणं, या सगळ्या गोष्टी आपण भविष्यात करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी करत असताना आज इथे आपण नियुक्तीपत्र वाटप आणि ID वाटपचा सोहळा घेत आहोत. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांना ब्लॅकमेलिंग करणारे पत्रकार, लंगोटी पत्रकार किंवा बोगस पत्रकार, RTI कार्यकर्ता अशा प्रकारे हिणवलं जात होतं. हा जो शब्द आहे आणि हे जे हिणवणं आहे ते पुसण्यासाठी आपण काम करणार आहोत. आपलं स्वतःचं चारित्र्य आणि स्वतःबरोबर संघटनेचं चारित्र्य अबाधित राहील याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. आपल्या संघटनेला किंवा आपल्या स्वतःच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. म्हणून या सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे. ID वाटप हे अनेक छोटे मोठे यूट्यूबर, वेब पोर्टल किंवा साप्ताहिक, दैनिक अशा प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडून ID वाटप केलं जातं आणि त्याचा गैरवापर होतो. म्हणजे मग ते ID वाटप गॅरेजच्या मालकाकडे असतं, कॉन्ट्रॅक्टरकडे असतं, ड्रायव्हरकडे असतं, कुणाकडेही, आणि कोणीही म्हणजे मैत्रीमध्ये हे सगळं केलं जातं आणि त्यामुळे नंतर पुढे नामुष्कीची वेळ येते. तशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. आपण काम करायचं आहे. वय कोणतंही असो, पत्रकार 18 वर्षाचा आहे की 68 वर्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही. पत्रकार छोट्या वेब पोर्टलचा आहे की टाइम्स ऑफ इंडियाचा आहे, छोट्या दैनिकाचा आहे की आणखी कोणत्या मोठ्या चॅनलचा आहे हे महत्त्वाचं नाही. तर तो काय बिहेव करतो, त्याचं चारित्र्य काय आहे, तो आपल्या पत्रकारितेच्या एथिक्सला जागतो का, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळंच हे सगळ्यांनी आपण जबाबदारीनं सर्व निभावत पुढं जायचं आहे. आज हे छोटंसं जरी रोपटं दिसत असेल तर याचा वटवृक्ष काही महिन्यातच होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण डिजिटल मीडिया इतक्या फास्ट पद्धतीने पुढे चाललेला आहे आणि जसं इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी
काही 2-4 वर्षांच्या आत संपूर्ण देशभरात सगळे सेक्शन कव्हर केले, पादाक्रांत केले आणि प्रिंट मीडिया कुठेतरी मागे राहिला अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला मागे टाकणारा हा डिजिटल मीडिया आहे. आणि हा डिजिटल मीडिया हा क्रांतिकारक ठरणार आहे भविष्यात. म्हणून या क्रांतिकारक विकासाच्या प्रक्रियेत आपण खूप जबाबदारीने वागणं ही काळाची गरज आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला दिलेल्या संधीचा फायदा चांगल्या गोष्टीसाठी करा, पॉझिटिव्ह गोष्टीसाठी करा. आपला मेसेज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं नाव आज महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घेतलं किंवा गोवा राज्यात घेतलं, कर्नाटक राज्यात घेतलं, दिल्लीमध्ये घेतलं तरी ते आदराने घेतलं जातं. आपले 16,000 मेंबर आहेत. आपले 36 जिल्हे आणि 353 तालुक्यांमध्ये कमिटी आहेत आणि ते सर्व काम करणारे अतिशय प्रामाणिक आणि लढवय्ये असे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आपल्या संघटनेला आदरार्थी रूपाने पाहिलं जातं. ही परंपरा पुढं तुम्हाला सर्वांना चालू ठेवायची आहे, कुठं खंडित होता कामा नये, हे लक्षात ठेवा. सर्वांना आता नियुक्तीपत्राचं वाटप होईल, ID वाटप होईल. सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीत त्यांच्या भरभरून यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आता आपण डिजिटल मीडिया आहे त्या मुंबई भाग जो आहे, जिल्हा आहे, त्याची नियुक्तीपत्र आणि ID आता आपण देणार आहोत. तत्पूर्वी या सभागृहामध्ये आमचे वरिष्ठ पत्रकार देवेंद्र मेडेकर, राष्ट्रीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते निकाळजे सर, आमचे जुने कमिटी मेंबर सुबोध, या सगळ्यांना विनंती करतो त्यांनी डायसवरती यावं. देवेंद्र मेडेकर या. इकडे सर या. तुम्ही आमच्या आम्ही सरकार करता, आता पत्रकार होती की तुमचं आम्ही सरकार करतो. मेडेकरनं सुद्धा मंत्रालय केलेलं आहे. मी ते आता आधीपासून निकाळजी सर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेक आंदोलनातून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करतो. सुबोध शामकीरत्न हे परिषदेचे जुने मेंबर आहेत. राजाभाऊ त्यांनाही सन्मानित करावं. विधिमंडळ वार्ता संघाचे आमचे पदाधिकारी वसंत बारसिंग सर यांना विनंती आहे त्यांनी डायसवरती यावं. डायसवरती जागा आपण आता मुख्य आपला कार्यक्रम आहे त्याला आपण सुरुवात करूया. मुंबई जिल्हा डिजिटल परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि या माध्यमामध्ये माहीत असलेले अनेक वर्ष या मीडियात त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतोय मराठी पत्रकार परिषदेला की अशा लढाऊ पत्रकारांना मुंबईचा जिल्ह्याचं डिजिटलचा अध्यक्ष म्हणून आपण नियुक्ती देत आहोत.
त्यांचं नाव आहे मनोज भोईर आणि नितीन अष्टीकर हे त्यांना नियुक्तीपत्र ID आणि सन्मान करतो. मुंबईच्या टीमनी तयार आहोत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा समोर इकडे. एक मिनिट होल्ड. यानंतर थँक्यू. उपाध्यक्ष म्हणून विनोद कांबळे यांची नियुक्ती केली आहे. डिजिटल परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल वाघमारे हे त्यांचा सन्मान करतात. समोर इकडे. समोर. सभागृहामध्ये ज्येष्ठ पत्रकार ओके. तुम्ही लॅमिनेशन करून गेला ID. यानंतर आपण हे हो. आजचा जो हा कार्यक्रम आहे या कार्यक्रम संपूर्ण प्रिंटिंग नंतर नियुक्तीपत्र ID बॅनर हे सगळं गेले 10 दिवस प्रचंड मेहनत करून जे ज्यांनी काम केले आहे ते म्हणजे या परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश जगताप. जोरदार टाळ्या करा. जितेंद्र सिरसाट सर त्यांचं हे करतील आणि अश्विन साहेब. समोर इकडे. समोर. एक मिनिट होल्ड. ओके. यानंतर सेक्रेटरी म्हणून केतन खेडेकर यांची नियुक्ती. यानंतर कोषाध्यक्ष म्हणून सचिन मेश्राम जे व्हिडिओ करतात बातमी करत आहेत त्यांचा सन्मान आणि मित्र अनिल वाघमारे यांच्या हस्ते. मुंबईची पण टीम आणि ठाण्याची टीम ह्या दोन्ही टीम अशा ताकदवान टीम आहेत त्या आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये ही संघटना पकवणार आहे. तसंच मुंबई आणि मुंबई उपनगरे याचासुद्धा जे काय तालुके आहेत तिथले असलेले जे यूट्यूबर सगळे आहेत जे पत्रकार आहेत त्यांनाही संघटित करण्याचा काम केलं. एक मिनिट. थँक्यू. सहसचिव म्हणून उदय कासारे यांची नियुक्ती झाली आहे. मिलिंद ऑस्ट्रेलिया सर त्यांचा सत्कार करतात. मुंबईच्या टीमला आपण सगळ्यांना पदाधिकारी करत आहोत, त्यांना पद देत आहोत. त्यांची जबाबदारी फार मोठी आहे आणि मुंबई फार मोठी आहे. मुंबई दोन्ही उपनगर याच्यामध्ये संघटना बांधायची आहे. त्यामुळे उदय कासारे मी सह असला तरी पण जबाबदारी मोठी आहे. समोर इकडे. होल्ड. वन मोर. थँक्यू. डिजिटल क्षेत्रातले आणखीन आमचे एक भागीदार आहेत एकदम डॅशिंग त्यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे. प्रशांत गोडसे यांचं. प्रशांत गोडसे या कार्यकारिणी सदस्य त्यांना घेतलेला आहे. विन राष्ट्रीय त्यांनी स्वागत करतील. त्यांना ID.
समोर इकडे सगळ्यांनी मनमोह. थँक्यू. यानंतर आणखीन एक कार्यकारी सदस्य महादेव दौंड आलेत का? महादेव दौंड आलेत ना? हां, कॅमेरा ऑपरेट करतायत. विभागीय सचिव दीपक कैतके हे त्यांचा सन्मान करतील, त्याला आय डी देतील. अखिल भारतीय मराठी पत्रकार जी आहे ती खऱ्या अर्थाने पत्रकारांमध्ये असलेले जे नातं दृढ व्हावं यासाठी काम करते. पत्रकारांमध्ये असलेली एकमेकांची भांडणं दुश्मनी ही नष्ट व्हावी यासाठी खास करून मराठी पत्रकार परिषद जी आहे ते खरोखरच काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 16,000 मेंबर आहेत. यानंतर आणखी एक कार्यकारी सदस्य शेवटचे मुंबईचे बॉबी शेख यांचंही मिलिंद अष्टीकर सर त्याचा सन्मान करतील, त्यांना आय डी प्रदान करतील, नियुक्ती प्रदान करतील. ठाणे जिल्ह्याने येता तयार राहावं. ठाणे जिल्ह्याच्या कमिटीचं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे कारण आपण जेव्हा बांधणी सुरू केली, राजाभाऊ, मी, दीपक कैते सर आम्ही जेव्हा गेलो त्यांनी फार ताकद लागली. पहिल्याच 2-4 मीटिंगमध्ये त्यांनी, आणि मला खात्री आहे की ठाणे जिल्हा जो आहे फार मोठा आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये हे प्रत्येक तालुक्यातल्या संघटना घेऊन जातील या आशयाच्या हिशोबाने ठाणे जिल्हा कमिटी म्हणून आता अध्यक्ष म्हणून चंद्रभूषण विश्वकर्मा यांची नियुक्ती होते. शिरसाट त्यांचा सावध करतील, नियुक्ती होती. यानंतर मनमोह. ओके. कार्याध्यक्ष म्हणून संतोष खराब, अनिल वाघमारे सर आणि अशोक सर नियुक्त देतील. समोर करा. समोर बघायचं. ओके. उपाध्यक्ष म्हणून इरफान कुरेशी. इरफान कुरेशी यांचं नियुक्तीपत्र आणि आय डी त्यांना प्रदान करण्यात आहे. बाकी आहे. यानंतर सुनील विश्वकर्मा खजिंदा ठाणे जिल्हा. ते नाही त्याने घेतलं. माझ्या मागे गेला असतात बसायला. ठाणे जिल्ह्यातून आपल्या संपर्कात जे काही आधी पहिले प्रथम होते, म्हणजे सुरुवातपासून जे होते त्याच्यामध्ये सुबोध होता, त्याच्यानंतर परेश मोठे होते, आणखी एक होते अजय मगरे. अजय मगरे यांना आपण ठाणे जिल्ह्याचं सेक्रेटरी म्हणून नियुक्त केलं आहे. डिजिटलचे अध्यक्ष आणि परिस्थिती अध्यक्ष दोघांचे असतात होते.
यानंतर कार्यकारी सदस्य म्हणून जया विश्वकर्मा. इकडे पण तुम्हीच. जवळ या. समोर इकडे समोर समोर जरा जवळ या. समोर इथे यानंतर कार्यकारी सदस्य भगवानदास विश्वकर्मा. भगवानदास विश्वकर्मा कोण आहे? हां या. भगवानदास भोली सुरत के भगवानदास आहे. समोर इकडे. यानंतर आणखीन एक कार्यकारी सदस्य नेहा गायकवाड. समोर इकडे. सर 1 मिनिट. इकडे इकडे. Hold, hold. राजा सर. राजा सर आत या जरा. थँक्यू सो आपल्या या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी इथे आपले सर्वांचे जुने सहकारी, जुने मित्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चांगलं काम केलेले आणि सध्या विधिमंडळाचे उपाध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक रामनाथ आलेले आहेत. तर त्यांनी यावं, त्यांचं आमच्या परिषदेच्या वतीनं स्वागत करते. रामनाथ दवणे हा डॅशिंग पत्रकार, खूप गाजवलेला आहे त्यांनी. एक का आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे रामनाथ. समोर इकडे. समोर इकडे इकडे इकडे. आणखी एक पत्रकार आमचे रमेश मूल निवासी माला ते आलेले आहेत. आम्ही परिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. या. तर आपल्या परिषदेला महाराष्ट्रातूनच नव्हे तर मुंबई राजधानीच्या शहरात सुद्धा चांगला मान आणि पाठिंबा आहे. हे या उपस्थितीचे द्योतक आहे. या उपस्थितीमध्ये असे बाहेरचे सर्व मान्यवर इथं येऊन आपल्या पाठीशी आहे. यानंतर मुंबईची बेसिक जी कमिटी आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची, ती जवळपास 4 वर्षापासून कार्यरत आहे. त्याची दुसऱ्यांदा नियुक्ती झालेली आहे. दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर पण आपण कधी त्यांना ID वाटप केलं नव्हतं. नियुक्तीपत्र मिळाली होती पण ID वाटप नव्हतं. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सर्वांना ID वाटप आणि नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. मुंबईचे अध्यक्ष राजकुमार आघाटे. जे मुख्य नाव जे आहे ते घेतलेलं आहे.
राजाभाऊ नाही तर राजकुमार आलाटे यांचं दीपमुद्रित केलेलं आहे. समोर इकडे बोर्ड बोर्ड अनुभव. यानंतर विभागीय सचिव म्हणजे अनेक वर्ष परिषदेसाठी काम करत आहेत दीपक टेटके यांचं या ठिकाणी आयडी आणि नियुक्ती देण्यात सर वाघमारे सर शिक्षण सर समोर इकडे आमच्या मुंबई कमिटीचे इकडे इकडे ओके. आमच्या यापुढे आमच्या कमिटीचे धडाडीचे पत्रकार, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि आमचे सेक्रेटरी दीपक पवार यांचं नियुक्ती आणि आय डी देऊन स्वागत केलेलं आहे. आग लागत. सर थोडी क्रॉस आहे. One more. Thank you. यानंतर सुरेश ढेरे हे आपल्या रवींद्र भोजने यांची आम्ही सदस्यपदी नियुक्ती केलेली आहे. रवींद्र भोजने बाहेर गेले. बरं. सुरेश गायकवाड हे आमचे सदस्य आहेत. त्यांचं स्वागत गिरीश आष्टेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुरेश गायकवाड. यानंतर शिरीष वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. शिरीष वानखेडे या. समोर इकडे. स्वागत आहे. समोर 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 समोर. ओके. यानंतर बाळासाहेब पाटील, उमेश शेट्टे, काय नाही आपण.
एक मिनिट समोर मिनिट थँक्यू आमच्या एक घंटे मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक वर्ष अनेक ठिकाणी संपादक पद भूषवलेले आबिद नक्वी या आपल्या कार्यक्रम सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहेत आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी यावं, आम्ही त्यांचं आमच्या परिषदेच्या वतीने स्वागत करतो. मुंबईच्या नकाशावर असलेली धारावी आणि धारावीचे सगळे प्रश्न अगदी ताकदीने मांडणारे ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांचंही या ठिकाणी परिषदेच्या वतीने आणि डिजिटल मीडियाच्या वतीने त्यांचं सन्मान करण्यात येत आहे. संजय शिंदे. यानंतर सुरेंद्र जोटिके यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटावर आपण येत आहोत. पुढे बघा. आता आपल्या या कार्यक्रमाची सांगता होत आहे आणि ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्हा ह्या दोन्ही कमिटी आपण स्थापन केल्या आहोत आणि या कमिटीची जबाबदारी आता मोठी आहे. त्यांना मोठ्या ताकदीने संघटना वाढवायची आहे. पत्रकार सहकारांना एकत्र आणायचं आहे. त्यांचे संवाद करायचे आहेत. त्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. त्यांचे प्रश्न घेऊन जायचे आहेत सगळे आणि त्यांना न्याय म्हणून देणं